नांदेडच्या नायगाव तालुक्यातील रुई शिवारात एका शेतात जमिनीतून कोळसा सदृश्य पदार्थ बाहेर येतोय। त्यामुळे स्थानिक नागरिकात भीतीचं वातावरण पसरलंय। 33 वॉटच्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या खांबाला सपोर्ट करणाऱ्या जागेतून हा प्रकार झालाय। त्यामुळे स्थानिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं, मात्र कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे शेतकऱ्यात भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान विद्युत घर्षणातून उन्हाळ्यात असा प्रकार होऊ शकतो असा आजवरचा अनुभव आहे। मात्र रुई या शिवारातील या घटनेची तपासणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। संभाजी वाघमारे रुई बुद्रुक हे बघा 4-8 दिवसापासून व्हाले साहेब, मग याला बघायला कोणी तयारच नाही। निष्काळजी टोटल आहे। कोणाला सांगलं लाईन मिनाला ये मजीला साईट नव्हतं, तुमची साईट नव्हतं, मग ह्याचा याला बघायला नाही। मग असं 2-4 दिवसापासून असं होत एका दिवशी बाळ उडाला भूकंपासारखा। आम्ही इथंच राहता शेजारी, इथं बाबळाच्या झाडाखाली ढोरं म्या 12 महिने इथंच राहता रात्र दिवस आम्ही। आणि ह्याच्याकडून आम्हाला धोका आहे। सरकारला ड्युटीच्या लोकांना सांगताना बी येणं संरक्षण करणार, तर याच्या जागा आम्हाला तकलीफच आहे। कोण्या दिवशी आमचं जनावरं जातील का आम्ही जाल? हां, आता हे कोणाचं काय जीवन कोणाच्या काय हातात आहे काय? बरोबर, मला काही करून शासनानं आम्हाला याची दुरुस्ती करून द्यावं। तपास लावलं ना सरकार, त्याचं नियोजन लावेल, काही करतील। बरी आमची विनंती आहे की बाबा हे दुरुस्त करून सगळ्याचं रक्ष द्यावं। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।